भेसळयुक्त आणि विषारी ताडी विक्री विरोधात मोची समाज युवक संघटना आक्रमक झाली आहे। संघटनेने संशयित ताडीच्या बाटल्या प्रशासनासमोर सादर करत फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। शहरातील भेसळयुक्त व विषारी ताडी विक्री केंद्रावर कारवाई करून संबंधित परवाने रद्द करावेत अशी मागणी मोची समाज युवक संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नैसर्गिक व संशयित ताडीच्या बाटल्या प्रशासनासमोर सादर करून फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली। लष्कर, मोदीखाना, बापूजीनगर, फॉरेस्ट आणि इरण्णा वस्ती परिसरातील ताडी विक्री केंद्रांमुळे सामाजिक व आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याचा आरोप संघटनेने केला। ताडीचे नमुने तपासणीसाठी पाठवून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। नैसर्गिक ताडी विकायला पाहिजे होतं ते न विकलं जाता विषारी ताडी विकून शहरातील युवकांचा बळी घेण्यासाठी ते दुकानं चालू आहेत। ते तात्काळ बंद करण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। यावेळी मोची समाज युवक संघटनेचे अध्यक्ष मोहन जंगम, सेक्रेटरी सिद्धराम म्हेत्रे, कार्याध्यक्ष रवी म्हेत्रे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अनिल वासम, हरीश आसादे, रामप्रसाद शागालोळू, जितेश वर्जन, बलराज करगुळे, बालयोगी महाराज, नागेश गुजरे, राजू भंडारे, माजी अध्यक्ष रतिकांत कमलापुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।